आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यांची निर्मिती आणि नागरिकत्व याबद्दल माहिती बघणार आहोत. मागे झालेल्या आपल्या लेक्चरबद्दल मध्ये आपण राज्यघटनेची निर्मिती आणि राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती बघितली होती की राज्यघटना निर्मितीचा प्रवास साधारणतः 1922 पासून त्याला सुरुवात झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाली. एवढी सुंदर अशी भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक गोष्ट आणखीन बघितली होती की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 याचे भारतीय राज्यघटनेवरती किंवा एकंदरीत भारतावरती दोन परिणाम झाले होते. पहिला परिणाम झाला होता तो म्हणजे की भारताच्या राज्यघटनेची सदस्य संख्या बदलली. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले, त्यामुळे भारताच्या संविधान सभेच्या सदस्य संख्या कमी झाली. भारतीय संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला, ती स्वतंत्र झाली, स्वतःच्या मर्जीप्रमाणे कायदा करू शकत होती, स्वतःच्या जनतेला अनुकूल असा कायदा त्या ठिकाणी करू शकत होती. ब्रिटिशांनी केलेले कायदे बदलायचे तसेच ठेवायचे की त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल करून आणखीन नव्यानं त्याचं काही स्वरूप प्राप्त करून द्यायचं, याची सुद्धा आपल्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली होती. म्हणजे एकंदरीत काय तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार भारतीय संविधान सभा ही पूर्णपणे स्वतंत्र झाली होती, स्वतःचं संविधान स्वतः निर्माण करण्यासाठी. त्याच पद्धतीनं या कायद्याचा दुसरा परिणाम झाला तो म्हणजे असा की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 याचा मसुदा लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केला होता. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी काय सांगितलं, 3 जून साधारणतः 3 जून 1947 रोजी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य कायद्याचा काय तयार केला होता, एक योजना तयार केली होती, योजना तयार केली. त्यानंतर 5 जुलै 1947 रोजी काय झालं तर ब्रिटिश संसदेनं म्हणजे ब्रिटनची जी संसद होती त्या संसदनं त्याला मान्यता दिली. ब्रिटिश संसदेने मान्यता दिली कधी, 5 जुलै 1947 रोजी. आणि 18 जुलै 1947 रोजी त्या ब्रिटनच्या राणीने किंवा तेथील राज्यशक्तीने या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 वर सही केली आणि तिथून भारताच्या भूभागावर आणि एकंदरीत सर्वांवरती जो परिणाम झाला तो अशा पद्धतीचा परिणाम झाला की आपल्याला असं वाटलं होतं की 1947 पूर्वी भारतामध्ये जसं विविध राजांचं राज्य होतं, इंग्रज त्या ठिकाणी 1600च्या शतकामध्ये भारतामध्ये आले, त्यांनी तिच्या राज्यसत्तांना हरवलं आणि हरवल्यानंतर एकसंघ भारत त्या ठिकाणी निर्माण केला. आणि हा एकसंघ असलेला भारत आता स्वतंत्र होऊन आपल्या हातात येईल आणि या एकसंघ असणाऱ्या भारताचं राज्य आपण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संविधानामार्फत चालू. परंतु लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याची जी योजना तयार केली होती यामध्ये एक गोष्ट त्यांनी अशी केली की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात येणार होते. ठीक आहे, मुस्लिम लीग मोहम्मद अली जिनांची मागणी होती की मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रांतामधून भारतामधून एक पाकिस्तान नावाचा देश निर्माण व्हावा, ती मागणी एक मान्य झाली. दुसरी गोष्ट लॉर्ड माउंटबॅटननी ही घोषणा केली की आम्ही म्हणजेच ब्रिटिशांनी भारतामध्ये असलेल्या राजसत्ता, कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं त्या पद्धतीनं 562 संस्थानिक एकूण भारतामध्ये होते. संस्थानिक म्हणजे कोण तर राजे. किती होते? 562 लहान मोठे. आणि हे 562 ही लोक स्वतंत्र झाले. याचा अर्थ काय, 1947 मध्ये साधारणतः भारताचा नकाशा असा होता,
जे निळ्या रंगात आपल्याला दिसतं ते ब्रिटिशांचं राज्य होतं, तिथं कुठल्या राजाचं अधिपत्य नव्हतं. आणि जे आपल्याला केसरी रंगामध्ये किंवा ऑरेंज कलर मध्ये दिसत आहे त्या ठिकाणी राजांच्या माध्यमातून ब्रिटिश आपलं शासन चालवत होते. मग राजांच्या माध्यमातून ब्रिटिश ज्या ठिकाणी आपलं शासन चालवत होते ते संस्थानिक या भागातले जर आपण बघितले तर ते पाकिस्तानामध्ये यायचे, आणि भारताच्या नकाशामधले जर बघितले आपण तर ते या भागामध्ये साधारणतः आपण बघितले तर ते पाकिस्तानमध्ये यायचे, आणि उर्वरित जो आपल्या भारताचा सध्याचा त्रिकोणाकृती आकाराचा नकाशा आहे ते भारताच्या सरहद्दीमध्ये यायचे. आणि या संस्थानिकांना काय अधिकार प्राप्त झाला, जर त्यांची मर्जी असेल तर ते पाकिस्तानामध्ये त्या ठिकाणी विलीन होती, जर त्यांची मर्जी असेल तर ते भारतामध्ये त्या ठिकाणी विलीन होतील, आणि जर त्यांची मर्जी असेल तर ते स्वतःचं स्वतंत्र राज्य घोषित करतील. सर्वात मोठा धोका या गोष्टीचा आपल्याला होता, कारण यामुळे भारताला बाल्कनायझेशनचा धोका त्या ठिकाणी होणार होता. भारताची जी एकसंघता आहे त्या एकसंघतेला कुठेतरी ठेच पोहोचण्याचं काम या गोष्टीमुळे होणार होतं. आणि मग हे जे 562 संस्थानिक आहेत या 562 संस्थानिकांना भारत या देशामध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी तयार करणे आणि भारतामध्ये सहभागी होऊन स्वतः स्वतंत्र न राहता भारतामध्ये सहभागी होऊन एकसंघ देश तयार करणे ही सर्वात मोठी समस्या त्या ठिकाणी 1947 मध्ये भारतीय नेत्यांसमोर उभी राहिली. आणि या 562 लोकांपैकी 10 संस्थानिक जे आहेत पाकिस्तानच्या सरहद्दीमध्ये यायचे, आणि एकूण 552 संस्थानिक जे आहेत ते भारताच्या सरहद्दीमध्ये यायचे. संस्थानिकांची संख्या बघा आपण किती आहे, 552 संस्थानिक भारताच्या सरहद्दीमध्ये यायचे. आणि हे 552 संस्थानिक जर त्यांना इच्छा असेल तर ते स्वतंत्र राहू शकत होते. मग आता ते स्वतंत्र राहिले नाही पाहिजे आणि भारतामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. आणि काही संस्थानिकांशी चर्चा करून, तह करून, वाटाघाटी करून, वेळ पडल्यास त्यांच्यावरती पोलीस ऍक्शन घेऊन, म्हणजे आपण साम दाम दंडभेद म्हटलं तरी चालेल, या पद्धतीनं हे सर्व संस्थानिक आपल्या भारतामध्ये सहभागी झाले पाहिजेत यासाठीचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाला. आणि त्यासाठीची समिती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. मग आपण बघत असल्या पद्धतीनं जे भारताच्या सरहद्दीमधले संस्थानिक होते 552 संस्थानिक एकूण भारताच्या सरहद्दीमध्ये होते. या 552 संस्थानिकांपैकी 6 असे संस्थानिक होते, 6 संस्थानिक असे होते की जे 24 एप्रिल 1947 म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं 15 ऑगस्ट 1947 ला, पण त्याच्या आधीच 24 एप्रिल 1947 रोजी की आम्ही स्वतंत्र वगैरे राहणार नाही, आम्ही भारत देशाचा एकसंघ भाग म्हणून त्या ठिकाणी राहणार आहोत. आणि हे 6 संस्थानिक जे आहेत ते 24 एप्रिल 1947 रोजी भारतामध्ये या 552 पैकी समाविष्ट झाले होते. या 24 संस्थानांमध्ये होतं ते म्हणजे बिकानेर, बडोदा, रेवा, उदयपूर, पटियाला, हे 6 संस्थानिक त्या ठिकाणी होते. आणि जयपूर हे 6 संस्थानिक त्या ठिकाणी होते. आणि यांनी 24 एप्रिल 1947 रोजीच भारतामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं, आम्ही भारताचा भाग म्हणून राहणार आहोत, आम्ही स्वतंत्र वगैरे राहणार नाहीत. मग उरलेले जे संस्थानिक आहेत, आता ते उरलेल्या संस्थानिकांबद्दल परत प्रश्न निर्माण झाला. त्यापैकी चर्चा करून, वाटाघाटी करून, त्यांच्यासोबत तह करून, करार करून, अशा पद्धतीनं 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच
आपण एकूण 549 संस्थानिकांना भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी झालो. किती? 549 संस्थानिकांना. कधी? 15 ऑगस्ट 1947. आणि 3 संस्थान असे होते की जे भारताच्या सरहद्दीमध्ये होते, परंतु ते अजूनही भारतीय राज्याचा भाग झालेले नव्हते किंवा भारतामध्ये समाविष्ट झालेले नव्हते. त्यापैकी एक म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा यायचा आणि जे भारतातील सर्वात श्रीमंत असं संस्थानिक होतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान. त्याच्यानंतर 2 नंबरचं संस्थान होतं जे गुजरातमध्ये आहे, जुनागड संस्थान. आणि तिसरं म्हणजे काश्मीर होतं, राजा हरिदेव हितीचे राजे होते, हे तिसरं संस्थान. आणि हे तीनही संस्थान अजून भारतामध्ये झाले नव्हते. निजाम या संस्थानिकाचा मुख्य असल्यामुळे हैदराबाद यांचा ओढ नक्कीच पाकिस्तानाकडे होता की आम्ही पाकिस्तानामध्ये सहभागी होऊ किंवा आम्ही आमचं हैदराबाद संस्थान स्वतंत्र म्हणून राहू. जुनागड येथील राजा जरी मुस्लिम होता तरी जनता हिंदू होती आणि त्यांचं म्हणणं होतं आम्हाला भारतामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. राजाचा कल नक्कीच मोहम्मद अली जिनांच्या जुनागडचा राजा अत्यंत जवळ असल्यामुळं त्यांचंही म्हणणं होतं मी त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये सहभागी होतो. आणि काश्मीर हे त्यावेळेला तटस्थ होतं, ते भारतामध्ये सहभागी व्हावं की पाकिस्तानामध्ये सहभागी यावं याबद्दल अजूनही तटस्थ भूमिकेमध्ये होतं. पण तेवढ्यातच पाकिस्ताननी काश्मीरवरती हल्ला केला आणि पाकिस्तानने काश्मीरवरती आक्रमण केल्यामुळे काश्मीरच्या राजा हरिदेवने भारताकडे, भारतीय सरकारकडे काय मागितली? मदत मागितली. मदत मागितल्यानंतर आपण काश्मीरच्या मदतीसाठी त्या ठिकाणी गेलो, काश्मीरची सुरक्षा केली आणि त्या बदल्यामध्ये काश्मीरचा राजा 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतामध्ये अटी शर्तींसह समाविष्ट झाला. राजा हरिदेव सिंग यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी म्हणजे 549 संस्थानिकांपैकी जे 3 संस्थानिक राहिले होते त्यामध्ये सर्वात पहिलं भारतामध्ये समाविष्ट झालं ते म्हणजे काश्मीर संस्थान आहे. आपल्याला नकाशाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी दिसत असेल. 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थान हे भारतामध्ये राजा हरिदेव सिंग याने समाविष्ट झालं. मग संस्थान उरलं जुनागड आणि हैदराबाद. जुनागड याच्यावरती पोलीस ऍक्शन घेण्याची त्या ठिकाणी वेळ आली. आपल्यावरती पोलीस ऍक्शन होईल या भीतीनेच जुनागडचा राजा त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये पळून गेला, जनता इथंच राहिली. त्यामुळे जुनागड सुद्धा फेब्रुवारी 1948 रोजी भारतामध्ये 2 नंबरवरती समाविष्ट झालं. जे 3 उरले होते त्याच्यापैकी 1 नंबरवरती काश्मीर समाविष्ट झालं, 2 नंबरवरती त्या ठिकाणी जुनागड समाविष्ट झालं. आपण पाहत असताना त्याप्रमाणे 1 नंबरवरती काश्मीर समाविष्ट झालं, 2 नंबरवरती जुनागड समाविष्ट झालं. आणि मग एकच संस्थान भारतामध्ये सहभागी व्हायचं राहिलं होतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान. आणि हैदराबाद संस्थानवरती आता पोलीस ऍक्शन घेण्याची वेळ आली. मग हैदराबाद संस्थानवरती साधारणतः 13 सप्टेंबर 1948 पासून पोलीस ऍक्शन घ्यायला सुरुवात झाली. ते 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारताच्या मध्ये सामील झालं किंवा भारताचा भाग झालं. पोलीस ऍक्शन करून भारतीय संघामध्ये सर्वात शेवटी सामील झालेलं कुठलं संस्थान असेल तर ते निजामाचं हैदराबाद संस्थान आहे, जे 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालं. 1947 मध्ये साधारणतः आपल्या भारताचा नकाशा असा होता. संस्थानिक आणि ब्रिटिशांचे राज्य होते. त्यापैकी 549 संस्थानिक 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतामध्ये समाविष्ट झाले. त्यापैकीही 6 संस्थानिक असे होते जे की 24 एप्रिल 1947 मध्येच भारतामध्ये समाविष्ट झाले. पण 3 असे संस्थान होते जे राहिले होते. त्यामध्ये सर्वात 1 नंबरवरती काश्मीर आपण बघितल्याप्रमाणे झालं, 2 नंबर जुनागड झालं आणि 3 नंबरवर पोलीस ऍक्शन घेऊन हैदराबाद
17 सप्टेंबर 1948 रोजी भारतामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालं. आता भारत आपल्याला सध्या नकाशामध्ये दिसतो त्या पद्धतीनं साधारणतः भारताचा भौगोलिक प्रदेश झाला. म्हणजे तर हैदराबाद आपल्यामध्ये समाविष्ट झालं नसतं तर कशा पद्धतीचं साधारणतः झालं असतं. इथे साधारणतः या भागामध्ये हैदराबाद संस्थान होतं. इच्छा कुठे होती? पाकिस्तानामध्ये जायची. या साईडला पाकिस्तान आहे आणि हे इथं मग पाकिस्तान, परत इथं पाकिस्तान, बांगलादेश ऑलरेडी पूर्व पाकिस्तान म्हणून त्या ठिकाणी झाला होता, इथं पाकिस्तान. मग ते आपल्या देशाला साधारणतः धोकादायक होतं. हैदराबाद संस्थान आपल्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे सध्याचा जो आपल्याला भारत दिसतो किंवा सर्व संस्थान आपण पोलीस ऍक्शन घेऊन का होईना पण आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतले आणि भारत सध्या जसा आहे तसा एकसंघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पण सध्या भारतामध्ये आपण बघतो 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 2 सेकंदापूर्वी आपण जो नकाशा बघितला त्याच्यामध्ये आहे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. पण ज्यावेळेला 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेला हे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जसे सध्या आहेत तसे नव्हते. मूळ घटना 26 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मूळ घटनेमध्ये ब्रिटिशांनी जे विभाजन केले होते ते 4 पद्धतीचे विभाजन होते. त्याच्यामध्ये एक म्हणजे गव्हर्नर्सचे राज्य होते. आता गव्हर्नर्सचे राज्य म्हणजे काय? आपण 2 सेकंदापूर्वी एक्सप्लेन केल्याप्रमाणे ज्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, इतर कुठल्याही राजाचं राज्य नव्हतं, असे गव्हर्नरचे राज्य होते. किती? तर 9. 2 नंबरवरती आपण बघितलं कमिशनरचे प्रांत होते. कमिशनरचे प्रांत म्हणजे काय? कमिशनरचे प्रांत म्हणजे काय? तर त्यावेळेच्या व्हाईसरॉय मार्फत जिचं शासन केलं जायचं असे ते प्रांत होते. कमिशनरचे प्रांत किती होते? 10. संस्थानिकांचे त्या ठिकाणी प्रांत होते. आपण संस्थानिक सांगितले. संस्थानिक म्हणजे राजांच्या माध्यमातून जिथं ब्रिटिश शासन करायचे ते म्हणजे संस्थानिक. संस्थानिकांचे राज्य होते ते म्हणजे 9. आणि अंदमान आणि निकोबार हा एक केंद्रशासित प्रदेश होता स्वतंत्र पद्धतीनं, तो म्हणजे 1. म्हणजे अ, ब, क आणि ड अशा पद्धतीचं विभाजन 26 जानेवारी 1950च्या मूळ राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी होतं. मग आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण 562 संस्थानिक, त्यापैकी 552 जे भारताच्या सरहद्दीमध्ये यायचे ते सर्व संस्थानिक भारतामध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर आता विविधतेने नटलेला, विविध भाषा बोलल्या जाणारा, संस्कृतीने समृद्ध असलेला आपला भारत देश आणि याचं प्रशासन आता कशा पद्धतीने चालवल्या जावं यासाठी आपल्याला राज्यांची निर्मिती करायची होती. कारण आपण संघराज्य राज्यव्यवस्था निवडली होती. केंद्रामध्ये एक शासन असणार आणि राज्यामध्ये एक शासन असणार. आणि हे मूळ घटनेमध्ये असलेलं पहिल्या अनुसूचीमध्ये असलेलं जे विभाजन आहे हे ब्रिटिशांच्या प्रशासकीय सोयीसाठी केलेलं होतं आणि ते अतिशय विस्कळलेल्या पद्धतीमध्ये होतं. ते विभाजन आपल्याला भारतीय प्रशासनाच्या दृष्टीने करायचं होतं. आणि मग एक मुद्दा समोर आला की हे विभाजन जर आता रद्द करायचं आहे आणि याच्या जागी नवीन भारतीय राज्यांची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे तर मग भाषावार प्रांतरचना का केली जाऊ नये? भाषा हा निकष राज्य निर्माण करत असताना किंवा प्रांत निर्माण करत असताना का ठेवला जाऊ नये? परंतु भाषा हा एकच निकष ठेवून चालणार नव्हतं. भारतामध्ये लोकशाहीचं शासन आपण आणणार होतो आणि लोकशाहीचं शासन आणत असताना लोकांचा शासनामध्ये सहभाग झाला पाहिजे, प्रशासकीय गोष्टीमध्ये त्यांची वाटचाल वाढली पाहिजे.
एकसंघता निर्माण झाली पाहिजे आणि अखंड निर्माण झालेला आपला देश एकजुटीने त्या ठिकाणी राहिला पाहिजे, याही तत्वांचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आणि भाषेनुसार प्रांत रचना करण्यात यावी, हेही मागणी त्या ठिकाणी एक ऐरणीवरती होती. मग मूळ राज्यघटनेमध्ये असलेलं हे विभाजन आता बदलायचं आहे आणि भाषावार किंवा वेगळ्या पद्धतीचं भारताला सोयीचं पडेल अशा पद्धतीच्या राज्यांची निर्मिती करायची आहे. त्यामुळे सर्वात प्रथम मागणी व्हायला लागली की भाषेनुसार राज्यांची निर्मिती का होऊ नये किंवा भाषेनुसार प्रांतांची निर्मिती का होऊ नये. मग ही मागणी आताची होती का 1947 मध्ये नवीन? नाही, तर ही मागणी फार पूर्वीपासून भाषावार प्रांत रचनेची त्या ठिकाणी चालत आलेली आहे. भाषावार प्रांत रचनेची मागणी त्या ठिकाणी 1905 मध्ये सर्वात प्रथम बंगालमध्ये अशी मागणी करण्यात आली की भाषेच्या आधारावर प्रांत रचना करण्यात यावी. त्याच्यानंतर 1917 मध्ये मद्रास प्रांतामध्ये जे तेलुगू भाषिक राहायचे त्यांनी मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश हे राज्य वेगळं करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी केली. त्यानंतर 1920 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं नागपूर येथे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा काँग्रेसनं भाषावार प्रांत रचनेसाठी अनुकूलता त्या ठिकाणी दर्शवली. मग एवढ्या मागण्या होत असताना साहजिक आहे की भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर लावणार आहे किंवा भाषावार प्रांत रचनेची मागणी त्या ठिकाणी वाढणार आहे, पण निश्चित असं स्वरूपाचं काही ठरलेलं नव्हतं. आणि मग भारतीय राज्यांची निर्मिती कशा पद्धतीनं करण्यात यावी यासाठी आयोग स्थापन करण्याची त्या ठिकाणी गरज होती. आणि मग संविधान समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश S.K. धर यांच्या अध्यक्षतेखाली 1948 साली धर आयोग स्थापन केला आणि त्यांना सांगितलं की भारतामध्ये राज्यांची निर्मिती करण्यासाठी किंवा प्रांतांची निर्मिती करण्यासाठी भाषा हा आधार कितपत योग्य ठरेल त्याची चाचपणी आपण करावी आणि अनेकही कारण आम्हाला सांगावे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश S.K. धर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धर आयोगाने असे सांगितले की राज्यांची पुनर्रचना करायची असेल तर भाषा आणि संस्कृती हा निकष त्या ठिकाणी नसावा. म्हणजे भाषावार प्रांत रचनेसाठी धर आयोगाने कुठेतरी अनुकूलता दर्शवली नाही. काय सांगितलं, कुठला निकष असला पाहिजे तर प्रशासकीय सोय, म्हणजे भारताचं प्रशासन कशा पद्धतीनं चांगलं चालू शकते ही प्रशासकीय सोय हा निकष मुख्य निकष असावा. भाषा आणि संस्कृती हा निकष त्या ठिकाणी दुय्यम दर्जाचा असावा किंवा नसावा, पण प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष त्या ठिकाणी असावा असं म्हणणं S.K. धर आयोग 1948 त्या ठिकाणी होतं. आणि परंतु आपण मागे बघितल्याप्रमाणे 1917 मध्ये तेलुगू भाषिकांचं मद्रास प्रांतामधून वेगळा आंध्र प्रदेशसाठीचं आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाच्या मधून S.K. धर या आयोगाने आंध्र प्रदेशची निर्मिती भाषेच्या आधारावर केल्या जाऊ शकते याला अनुकूलता दर्शवली. म्हणजे बाकीच्या राज्यांची निर्मितीसाठी भाषा किंवा संस्कृती हा निकष नसावा, परंतु प्रशासकीय सोय हा मुख्य निकष असावा आणि आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी भाषावर अनुकूलता दर्शवली. यामधून तेवढीची सुस्पष्टता त्या ठिकाणी येत नव्हती, म्हणून काँग्रेसनं स्वतःच्या बळावरती त्या ठिकाणी एक समिती स्थापन केली ज्याला आपण काँग्रेसची समिती म्हणतो, ज्याला आपण JVP समिती म्हणतो. आणि या JVP समितीची स्थापना 1949 रोजी काँग्रेस पक्षाने केली. या JVP समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टती सीतारामय्या ही 3 सदस्य होते. आणि यांनी सुद्धा मग परत राज्य पुनर्रचनेसाठी भाषा हा निकष असावा की नाही, आणखीन कुठले त्या ठिकाणी निकष असावे यासाठीची चाचपणी त्या ठिकाणी चालू केली. मग आता JVP समितीने भाषावार पुनर्रचनेसाठी परत अनुकूलता दर्शवली नाही. म्हणजे जे S.K. धर आयोगाने केलं ते JVP समितीने केलं. भाषावार पुनर्रचनेसाठी अनुकूलता दर्शवली नाही. काय सांगितलं, प्रशासकीय सोयच असली पाहिजे.
पण त्या दरम्यान आपण बघितलं की 1917 साली मद्रास प्रांतातनं आपल्याला आंध्र त्या ठिकाणी काय पाहिजे होता, वेगळा. कोणत्या भाषेच्या आधारावर? तेलुगू भाषेच्या आधारावर हा प्रांत आपल्याला वेगळा पाहिजे होता आणि त्यासाठी आंदोलन चालू होतं. आणि मग जेव्हीपी समितीनं हे नाकारल्यामुळं हे आंदोलन तीव्र पोहोचलं आणि 52 दिवसाच्या उपोषणानंतर, किती दिवसाच्या? 52 दिवसाच्या उपोषणानंतर तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश वेगळा पाहिजे असणारे आंदोलक श्रीरामलू यांचं त्या ठिकाणी उपोषण करता करता निधन झालं. एखाद्या आंदोलकांमध्ये एखाद्या आंदोलकाचं ज्यावेळेला निधन होतं त्यावेळेला नक्कीच लोकांची भावना त्या ठिकाणी शिगेला पोहोचते की सरकार कुठंतरी आपल्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करत नाहीये. आपण एवढं सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि मग त्या आंदोलकांचा मृत्यू झाल्यामुळे इथं जेव्हीपी समितीने तेलुगू भाषिक आंदोलकात असंतोष निर्माण झाला. का बरं झाला? तर आंदोलकाचा 52 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर मृत्यू झाला आणि त्यामुळेच 1953 मध्ये मद्रास प्रांतातनं भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेशची निर्मिती भाषा आधारावर त्या ठिकाणी करण्यात आली. मग आंध्र प्रदेशची निर्मिती भाषा आधारावर करण्यात आली कारण आंदोलकांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी कुठेतरी असंतोष निर्माण झाला. 1953 मध्ये जेव्हीपी समितीचा भाषावार रचनेला नकार होता, तरीही मद्रास प्रांतामधनं आंध्र प्रांत तेलुगू भाषिकांचा त्या ठिकाणी वेगळा करण्यात आला. भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश हे तयार झाले आणि मग बाकीच्या राज्यांमध्ये असलेल्या लोकांचा किंवा बाकीच्या भाषिक लोकांचंही म्हणणं होतं ज्या पद्धतीनं जे निकष आंध्र प्रदेशसाठी लावण्यात आले ते निकष बाकीच्या राज्यांसाठीही लावण्यात यावे आणि बाकीच्या राज्यांची निर्मिती होत असताना सुद्धा कुठेतरी भाषा या गोष्टीचा विचार करावा किंवा भाषेच्या आधारावरती प्रांतरचना त्या ठिकाणी करण्यात यावी. मग भाषेच्या आधारावरती कशा पद्धतीनं प्रांतरचना होऊ शकते किंवा भाषेच्या आधारावरती प्रांतरचना केल्यास प्रशासनामध्ये आपल्याला काय संगता प्राप्त होऊ शकते किंवा प्रशासन कशा पद्धतीनं चालू शकतं, कारभार प्रशासनाचा कशा पद्धतीने चालू शकतं, याची एक तपासणी करण्यासाठी भाषावार पुनर्रचना आयोग 1953 मध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला. भाषावार पुनर्रचना आयोग, ज्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग, पाक आयोग किंवा फजल अली आयोग सुद्धा म्हणतो. या भाषावार पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली होते म्हणून याला फजल अली आयोग सुद्धा म्हणतात, पाक आयोग सुद्धा म्हणतात. सदस्य के पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू होते आणि यांनी भाषावार कशा पद्धतीनं प्रांतरचना होऊ शकते याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि भाषावार प्रांतरचनेसाठी या आयोगाने सर्वप्रथम अनुकूलता दर्शवली. राज्य भाषावार पुनर्रचना आयोग 1953 मध्ये जो स्थापन करण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली होते. त्या आयोगाने भाषावार पुनर्रचनेसाठी किंवा भाषावार प्रांतरचनेसाठी सर्वप्रथम काय दर्शवली? अनुकूलता दर्शवली. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे, धळ आयोगानं सुद्धा अनुकूलता दर्शवली नव्हती, मात्र आंध्र प्रदेश वेगळा द्यावा यासाठी ते अनुकूल होते. जेव्हीपी समितीने सुद्धा भाषावार प्रांतरचनेवर अनुकूलता दर्शवली नाही. आंध्र लोकांचा, त्या तेलुगू भाषिकांचा त्या ठिकाणी मोठा असंतोष निर्माण झाला आणि आपल्याला भारतातील पहिले राज्य मद्रास प्रांतामधनं आंध्र प्रदेश त्या ठिकाणी वेगळं द्यावं लागलं आणि मग आता या समितीने अनुकूलता दर्शवली पहिल्यांदा भाषावार प्रांतरचनेसाठी. बरं हेच सांगितलं का? नाही. देशाची एकता सुरक्षित आणि टिकाऊ राहणे, हे बळकट करणे, हे सुद्धा तत्व त्या ठिकाणी असावं. वित्तीय, आर्थिक आणि प्रशासकीय मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी असावे. राज्यातील त्याचबरोबर देशातील जनतेच्या कल्याणाचे नियोजन आणि परिवर्तन सुद्धा करावे. आता भाषावार पुनर्रचना व्हावी म्हणजे काय? तर आपण एक गोष्ट समजून घेऊ शकतो. समजा आपलं राज्य आहे महाराष्ट्र, आपलं राज्य आहे महाराष्ट्र. साधारणतः महाराष्ट्रामध्ये सर्व लोक, बहुसंख्य लोक
मराठी ही भाषा बोलतात. एक प्रादेशिक संलग्नता आहे, म्हणजे मुंबईपासून आपलं राज्य सुरू केलं तर पार चंद्रपूर पर्यंत, गडचिरोली पर्यंत जमीन, ज्याला म्हणतो आपण प्रादेशिक समानता, एकसंगता आहे. असं नाहीये का एक जिल्हा मराठी बोलते, दुसरा जिल्हा दुसरीच भाषा बोलते, तिसरा, असं नाहीये. 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे 3,07,714 किलोमीटर, 13 किलोमीटर, तेवढं सगळं लोक काय बोलतात, मराठी भाषा बोलतात बहुसंख्येमध्ये. 36 जिल्हे म्हणजे प्रादेशिक समानता त्या ठिकाणी कुठेतरी आहे. मग भाषा एक असल्यामुळे लोकांचा प्रशासनामध्ये त्या ठिकाणी सहभाग वाढेल, देशाची एकता बळकट होईल, लोकांचा लोकशाही मधला सहभाग वाढेल. संस्कृती आपली जवळपास सारखी आहे महाराष्ट्रामध्ये. सर्व जर मुंबईला पुरणपोळी खात असतील तर चंद्रपूरलाही पुरणपोळी खातात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी खाद्य संस्कृती आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये सारखीच दिसते. भाषेचा टोन, आता आपण कोल्हापूरला जातो, कोल्हापुरी भाषा बोलण्याचा टोन वेगळा आहे. मी बोलत असलेली विदर्भाची आपली वऱ्हाडी भाषा आहे, वऱ्हाडी भाषेचा टोन त्या ठिकाणी वेगळा आहे. आपण मराठवाड्यामध्ये जातो किंवा खानदेशामध्ये जातो तर अहिरेनी भाषा बोलण्याचा टोन वेगळा आहे. परंतु साधारणतः बोलतो आपण मराठीतच. भाषा बोलण्याचा लहेजा जरी वेगळा असला, पद्धत जरी वेगळी असली, तरी बोलतो आपण काय, मराठी. एकमेकांची भाषा एकमेकांना सहज पद्धतीने त्या ठिकाणी कळते. संस्कृती सारखी आहे, प्रशासनामधला आपला सहभाग वाढतो. आणि मग कुठंतरी भाषावार प्रांतरचना केल्यामुळे देशाची एकता बळकटच राहणार आहे, प्रशासकीय सोयीमध्ये त्या ठिकाणी भरच पडणार आहे. आणि भाषावार प्रांतरचना केली तर त्या ठिकाणी काही हरकत नाही, असं मत फजल अली आयोगाने त्या ठिकाणी व्यक्त केलं. याच पद्धतीनं या फजल अली आयोगाने शासनाकडे 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्याची शिफारस केली. या आयोगाने याचा अहवाल 1955 साली सादर केला. आणि किती राज्य, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्याचे त्या ठिकाणी सांगितलं. आता या आयोगानं केलेल्या शिफारशींमध्ये शासनानं त्या ठिकाणी काही बदल केले आणि या आयोगानुसारच 1 नोव्हेंबर या आयोगानुसारच 1 नोव्हेंबर या आयोगानुसारच 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना कायदा 1955 नुसार त्या आयोगाच्या शिफारसीमध्ये थोडाफार बदल करण्यात आला. 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांऐवजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले. कधी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी. आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आणि पोलीस भरतीच्या परीक्षेसाठीच नव्हे तर सरळ सेवेच्या सर्व परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न की द्वैभाषिक राज्य म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राचा मुंबई प्रांत द्वैभाषिक राज्याची स्थापना त्या ठिकाणी कधी करण्यात आली, तर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी जे 14 राज्य स्थापन करण्यात आले त्यापैकी 4थं राज्य आपलं बॉम्बे प्रांत, मुंबई द्वैभाषिक राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात ज्याच्यामध्ये एकत्र होतं, याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. आणि मग 14 राज्य स्थापन करून ह्या 14 राज्यांची लिस्ट भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये 7वी घटना दुरुस्ती 1956 त्या ठिकाणी करून टाकण्यात आली. भारतातील पहिलं राज्य तयार होण्याचा मान त्या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्याने मिळवला. दुसरं राज्य आसाम तयार झालं. तिसरं बिहार, 4थं बॉम्बे, 5वं जम्मू काश्मीर, 6 केरळ, 7 मध्य प्रदेश, 8 मद्रास, 9 मैसूर, 10 ओडिसा, 11 पंजाब, 12 राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. हे 14 राज्यांची स्थापना राज्य पुनर्रचना आयोगानुसार त्या ठिकाणी झाली किंवा भाषावार पुनर्रचना आयोग 1953 नुसार झाली. आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार झाले, ज्यामध्ये अंदमान निकोबार, लक्षद्वीप मिनिकॉय, दिल्ली, हिमाचल प्रदेश,
त्रिपुरा आणि मणिपूर हे राज्य केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी तयार झाले. आणि सध्या आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. नक्कीच 1956 नंतर आणखी राज्यांची निर्मिती त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली. आणि मग ते कशा पद्धतीने झाली तर 1960 मध्ये आपलं राज्य महाराष्ट्र राज्य मी सांगितल्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई द्वैभाषिक राज्य जसं स्थापन झालं. मग तिकडनं 4 वर्ष संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येच यश येऊन 1 मे 1960 जो दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, या मुंबई द्वैभाषिक प्रांतामधनं गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 राज्य तयार झाले. त्यामधनं गुजरात हे 15वे राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात. 1963 मध्ये आसाम मधून नागालँड हे 16वे राज्य त्या ठिकाणी तयार झाले. 1966 मध्ये पंजाब मधून हरियाणा हे 17वे राज्य त्या ठिकाणी तयार झाले. 1970 मध्ये हिमाचल प्रदेश हा एक केंद्रशासित प्रदेश होता, त्याला नंतर दर्जा राज्याचा भेटला. 1971 पासून ते 18वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्याच्याच नंतर मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय यांना अनुक्रमे 19, 20 आणि 21 हे राज्य आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि 1975 मध्ये सिक्कीम हे 22वे राज्य भारतामध्ये त्या ठिकाणी दाखल करून घेण्यात आले. 1986 मध्ये मिझोरम हे अरुणाचल प्रदेश मधून राज्य 23 आणि 24वे त्या ठिकाणी तयार झाले. आणि 25वे राज्य गोवा 1963 साली त्या ठिकाणी तयार करण्यात आले. याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2000 मध्ये मध्य प्रदेश मधून छत्तीसगड 26वे, तर परत 2000 मध्ये उत्तर प्रदेश मधून उत्तरांचल म्हणजे सध्याचं उत्तराखंड 27वे, 2000 मध्ये बिहार मधून झारखंड 28वे आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा 29वे राज्य त्या ठिकाणी तयार करण्यात आले. सध्या 28 राज्य आहेत, कारण कलम 370 समाप्त झाल्यामध्ये जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा त्या ठिकाणी काढून आला. 29 पैकी 28 राज्य झाले आणि 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले, एक म्हणजे लडाख आणि दुसरा म्हणजे जम्मू काश्मीर. आणि दादरा नगर हवेली जवळचं दीव दमण पहिले एक स्वतंत्र पद्धतीचा केंद्रशासित प्रदेश होता, त्याचं समाविष्ट दादरा नगर हवेलीमध्ये करण्यात आल्यामुळे तो एक केंद्रशासित प्रदेश कमी झाला. म्हणून भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी सध्या अस्तित्वामध्ये आहेत. त्याच पद्धतीनं आपण बघितलं की संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण त्याला काही गोष्टी अपवाद आहेत. अपवाद काय आहे तर दादरा नगर हवेली अपवाद आहे, गोवा दीव दमण अपवाद आहे, पॉंडिचेरी तिकडे तमिळनाडूमध्ये, इकडे केरळमध्ये माहे कलिकत त्या ठिकाणी आहे ते अपवाद आहे. हे ठिकाण ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये नव्हते. हे ठिकाण याच्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. कधीपर्यंत 1961 पर्यंत पोर्तुगीजांची सत्ता होती. म्हणजे पूर्णपणे युरोपियन सत्ता 1960 पर्यंत भारतातनं गेल्या नव्हत्या, ब्रिटिश भारतातनं गेले होते. पोर्तुगीज मात्र अजूनही भारतात होते. आपल्याला गोव्याच्या पोर्तुगीजांसोबत लढा द्यावा लागला आणि 1960 मध्ये आपण गोवा त्या ठिकाणी दादरा नगर हवेली पॉंडिचेरी हे पोर्तुगीजांकडनं घेतले, पॉंडिचेरी डचांकडनं घेतली, बाकीचे पोर्तुगीजांकडनं घेतले आपण. आणि ते घेऊन मग त्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला आणि टप्प्याटप्प्याने गोवा आपण मागे बघितल्याप्रमाणे हे 25वे राज्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वात आले. परीक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्न आहे की आपण पोर्तुगीजांकडनं त्या ठिकाणी 1960 मध्ये, इंग्रज 1947 ला निघून गेले, भारताची निर्मिती झाली, पण तरीही भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी युरोपियन सत्तांचं राज्य होतं. कुठं होतं तर आपल्याला साधारणतः अरबी समुद्राच्या किनाऱ्यामध्ये आणि तमिळनाडूमध्ये थोड्या प्रमाणात पाहायला भेटतं. पॉंडिचेरी असेल, गोवा असेल, दीव दमण असेल, दादरा नगर हवेली असेल, इथं पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि 1960 मध्ये आपण पोर्तुगीजांकडनं ते घेतलं.
गोवा हे जे राज्य आहेत पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं राज्य आहे आपल्या देशातील गोवा. बरेच लोक गोव्याला फिरायला जातात सुद्धा. गोवा हे पोर्तुगीजांनी वसवलेलं आहे. पोर्तुगीजांचे किल्ले असतील, चर्च असतील आपल्याला गोव्यामध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळतात. भारताची एकंदरीत राज्यघटना शिकणं असेल किंवा भारताच्या राज्यांची निर्मिती किंवा 1947 पासून भारताचा प्रवास त्या ठिकाणी कसा सुरू झाला, 1947 पूर्वी जे होतं ते आधुनिक भारताचा इतिहास किंवा स्वतंत्र लढ्यासाठीचा भारताचा इतिहास आहे. आणि 1947 ते 1952 मध्ये जे घटना तयार झाली आपल्या भारताची राज्यघटना, हा म्हणजे आपल्या भारतासाठीचा एक सर्वात महत्वाचा सुवर्ण काळ त्या ठिकाणी आहे. आणि तिथनं मग स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास त्या ठिकाणी सुरू होतो. साधारणतः या 4 वर्षाच्या कालखंडातील भारताचा इतिहास आपण शिकण्याचं काम करत आहोत. भारतीय राज्यघटनेची निर्मिती असो किंवा राज्यांची निर्मिती असो, हे प्रकरण आपण स्पर्धा परीक्षा करत असणारे विद्यार्थी, पोलीस भरती करत असणारे विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय IMP प्रकरण आहेत. प्रश्न पेपरमध्ये जसेच्या तसे उतरतात, त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांकडनं सोडवल्या जातात. परंतु एक भारताचा नागरिक म्हणून सुद्धा आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करणं हा अतिशय आवश्यक आहे. आपल्या भारताचा प्रवास किंवा संविधान निर्मितीचा प्रवास नेहमी आपण म्हणतो आपल्या देशाचं संविधान अतिशय सुंदर पद्धतीचं आहे, सर्वांना समानता देणार आहे. आणि मग या देशाच्या संविधानाच्या निर्मितीचा प्रवास कशा पद्धतीनं पार पडला किंवा राज्यांचे सध्या जे 28 राज्य विविधतेने नटलेले आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, यांचाही निर्मितीचा प्रवास त्यावेळी कशा पद्धतीनं तयार झाला हे शिकणं म्हणजे एक खूप चांगली पर्वणी त्या ठिकाणी आहे. आणि हे प्रत्येक भारतीय नागरिकांनी किंवा विद्यार्थ्याने त्या ठिकाणी शिकायला पाहिजे. आता जी भारताची राज्यघटना निर्माण झाली किंवा राज्यांची निर्मिती निर्माण झाली, तयार झाली, राज्य आपले तयार झाले, आणि आता आपण संविधानाचं जे पुस्तक आहे, संविधान लिहिण्याचं काम प्रेम बिराहिरी नारायण राजदा यांनी केलं. त्या संविधानाचं सुंदर पान त्या ठिकाणी उघडायला सुरुवात करू. आणि संविधानाचं सुंदर पान उघडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट होते. आणि त्यापैकी सध्याच्या भारताच्या संविधानामधील आपण भाग क्रमांक 1 इथं दिलेला असल्याप्रमाणे आणि त्याच्यामधलं कलम क्रमांक 1 शिकायला सुरुवात करणार आहोत. भाग क्रमांक 1 काय आहे तर राज्यांची निर्मिती. आणि त्यामधलं कलम क्रमांक 1 काय सांगतं, संघराज्य व त्याची राज्यक्षेत्र, म्हणजे भारताचे राज्यक्षेत्र काय आणि कशा पद्धतीचं असेल. मग कलम क्रमांक 1 काय सांगतं की भारत एक राज्यांचा संघ असेल. काय असेल, भारत हा एक राज्यांचा संघ असेल. राज्यांचा संघ असेल म्हणजे काय, इथे एक टर्म आपल्याला लक्षात घ्यावं लागते की अमेरिका सुद्धा संघराज्य आहे आणि भारत सुद्धा आहे. पण अमेरिका कसा संघराज्य आहे, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि 50 राज्यांबरोबर करार करून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका नावाचा एक देश तयार झाला. आणि आपला भारत एकसंघ भारत आहे, ज्याचे प्रशासकीय सोयीसाठी आपण राज्यांमध्ये रूपांतर केलं. अमेरिकेच्या राज्यांना जर वाटलं तर ते स्वतः युनायटेड स्टेट मधून स्वतंत्र होऊ शकतात, पण भारताचे राज्य मात्र स्वतंत्र होऊ शकत नाहीत. त्या बाबतीतचे सर्व अधिकार आपल्या केंद्राला प्राप्त असतात. आणि भारताचे राज्य हे एक राज्यांचा संघ आहे, पण तो अभंजक राज्यांचा संघ आहे, म्हणजे राज्यांना वेगळं होता येत नाही भारतातनं. त्याच्या भारताच्या राज्यांच्या सीमामध्ये प्रशासन फेरबदल करू शकतं, पण मात्र अमेरिके पद्धतीनं आपण राज्य एक संघ आणून देश तयार झालेलो नसून आपण देशातनं त्या ठिकाणी राज्य प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण केलेले आहे. मग कलम क्रमांक 1 मध्ये काय सांगण्यात आलं की राज्यांचा संघ भारत असेल. 2 काय सांगितलं की भारतामध्ये किती राज्य असतील, किती केंद्रशासित प्रदेश असतील, त्यांच्या सीमा, त्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचे नाव, त्यांच्या सीमा, ह्या घटनेची पहिली जी अनुसूची आहे घटनेची,
पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेले असतील त्या पद्धतीनं. म्हणजे आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्यांची भौगोलिक सीमा कशी आहे हे कुठं पाहायचं असेल तर घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेले असतील त्या पद्धतीनं असतील असं काय सांगते कलम क्रमांक 1 भारताचं संघराज्य व राज्यांची राज्यक्षेत्र. आता भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर नक्कीच भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये भारताचे राज्य जे की 28 आहेत आपल्याला माहित आहे त्यांचा समावेश होतो. भारताचे केंद्रशासित प्रदेश जे की 8 आहेत त्यांचा समावेश होतो. आणि भविष्यामध्ये भारत संपादित करू शकेल असा प्रदेश म्हणजे उद्या जर का आपण उठून पाकिस्तानवरती आक्रमण केलं आणि एखादा प्रदेश घेतला आपल्याकडे जसं पीओके आपलंच आहे घेतला आपण ते तर आपलंच आहे तसं त्याच्या बाजूचा एखादा प्रदेश घेतला तर चालते तो आपल्या भारताचा भाग असणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये भारताने एखाद्या देशावर आक्रमण केलं आवश्यकता वाटल्यास आणि त्याचा प्रदेश जर आपल्या भारतामध्ये समाविष्ट करून घेतला तर तो सुद्धा भारताच्या राज्यक्षेत्राचा त्या ठिकाणी भाग असेल असं कोण सांगत कलम क्रमांक 1. पहिले तर राज्य केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यामध्ये संपादित केला जाईल किंवा भारतीय राज्यामध्ये समाविष्ट केला जाईल असा प्रदेश भारतीय राज्यक्षेत्राचा भाग असेल. मग भारतीय संविधानाच्या भाग 1 मधील कलम क्रमांक 1 आपल्याला हे सांगतं की भारत हा एक राज्यांचा संघ असेल. भारतामध्ये किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश असतील हे भारताच्या पहिल्या अनुसूचीमध्ये त्यांची नावं आणि सीमा दिलेल्या असतील. आणि भारताचं राज्यक्षेत्र कशा पद्धतीचं असेल तर भारताचे राज्य केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यामध्ये समाविष्ट केला जाईल असा प्रदेश मिळून भारताचं त्या ठिकाणी राज्यक्षेत्र असेल असं आपल्याला कलम क्रमांक 1 सांगतो. आता भारताच्या संविधानामधील कलम क्रमांक 2 आपल्याला काय सांगतं तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे म्हणजे काय तर भारतीय संसदेला योग्य अटी शर्तींवर कायद्याद्वारे भारतामध्ये नवीन राज्य दाखल करून घेण्याचा अधिकार आहे. आता कसं सोपी गोष्ट आहे. हा आपला भारत आहे आपला काय आहे भारत आणि इथं बांगलादेश आहे समजा किंवा श्रीलंका आहे किंवा इकडनं आपलं पाकिस्तान आहे इथं काय आहे पाकिस्तान आहे ही श्रीलंका आहे आणि हा बांगलादेश आहे. मग यापैकी एखाद्या किंवा नेपाळ वगैरे आहे मग एखाद्या देशानं म्हटलं का आम्हाला भारतामध्ये समाविष्ट करून व्हायचं आहे योग्य अटी शर्तीवरती भारताच्या राज्यक्षेत्राचा भाग व्हायचा आहे तर ते आपल्यामध्ये येऊ शकतात. आपण सार्वभौम कोणाच्या दबावाखाली येणारे नाही. आपली भारतीय राज्यघटना सार्वभौम आहे. आपल्या प्रस्ताविकेमध्येच सांगितलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम स्वतःच्या मर्जीचे मालक आहोत. आम्ही कुठल्याही देशावरती आवश्यकता पडल्यास आक्रमण करू शकतो आमची आवश्यकता पडल्यास असंच नाही आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. मग उद्या उठून सकाळी सकाळी आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली का पाकिस्तान भारताचा भाग झाला तर नवल करण्याची त्याच्यासाठी काही गरज नाही. आपला भाग हा होऊ शकतो कारण आपल्यातनच वेगळा झालेला आहे. किंवा बांगलादेश सध्याशी भारताशी बऱ्याच पद्धतीनं विवादित आहे आपला भाग झाला तर होऊ शकतो. नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजे काय योग्य अटी शर्तींवरती आपण आपल्याला आवश्यकता असल्यास आपल्या देशाची गरज पडली असल्यास त्या पद्धतीचं आपल्या देशाच्या सीमेच्या आजूबाजूला असलेले किंवा इतर राज्य आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी दाखल करून घेऊ शकतो तह करून घेऊ शकतो करार करून घेऊ शकतो आणि त्याच्या ठिकाणी युद्धाच्या माध्यमात सुद्धा जिंकून घेऊ शकतो. आपण भारत कसा सार्वभौम देशावर संसदेला आपल्या त्या अधिकार आहे. मात्र भारताचा एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला देणं हा कलम क्रमांक 2 सांगत नाही. दुसऱ्याचा आपण घेतला चालते आपला दुसऱ्याला द्यायचा नाही. तुम्हाला स्पष्ट झालं असेल की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे म्हणजे काय तर भारतातले 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सोडले तर भारताच्या आजूबाजूला पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश नेपाळ भूतान यापैकी उद्या उठून आपण म्हटलं पाकिस्तान घ्यायचा आहे खूप त्रास देऊन राहिला घेतला तर चालते आपण सार्वभौम आहोत आपल्याला तो अधिकार आहे. एखादा देश आपल्याला त्रास देत असेल किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय पॉलिसीनुसार आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल तर आपण त्या ठिकाणी नक्की करू शकतो. नवीन राज्य आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी दाखल करून घेऊ शकतो.
त्याच्यानंतर कलम क्रमांक 3 काय सांगते, हे सुद्धा नवीन राज्यांची निर्मिती सांगते. पण कलम क्रमांक 2 मध्ये ज्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं की आपण पाकिस्तान मधला एखादा भाग तह करार करून किंवा नेपाळ मधला, भूतान मधला नक्कीच आवश्यकता असल्यास एक्सप्लेन करण्यासाठी आपण दाखल करून घेऊ शकतो. पण कलम क्रमांक 3 बाहेरच्या देशांबद्दल नाही बोलत. कलम क्रमांक 3 नवीन राज्यांची निर्मिती, पण कोणत्या? भारताच्या अंतर्गत. आता आपल्याला नवीन मुद्दा सांगायचा म्हटलं तर बरेचदा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा उपस्थित होतो की महाराष्ट्रातनं वेगळा विदर्भ त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. काही सौम्य प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे. जसं आंध्र प्रदेश मधनं 2014 साली तेलंगणा त्या ठिकाणी वेगळा करण्यात आला. किंवा वेगळ्या राज्याची मागणी प्रशासकीय दृष्ट्या तिथील लोकांची इच्छा असेल तर आपल्याला हवी असते. मग भारतातले जे 28 राज्य आहेत, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, यांच्यापैकी भारतीय संसद बदल करू शकते. उद्या वेगळा विदर्भ भारतीय संसद देऊ शकते का? देऊ शकते. बरोबर आहे. बरं, वेगळा विदर्भच का नाही, उद्या उठून दुसऱ्या एखाद्या राज्यानं म्हटला की आम्हाला या राज्यातून आमचा वेगळा भाग पाहिजे, देऊ शकते का? देऊ शकते. बरं, भारताचा महाराष्ट्रामधले जे आपला कर्नाटक सरोवर बेळगाव वाद चालू आहे किंवा काय असेल ते भारत काय करू शकते? कलम क्रमांक 3 अंतर्गत भारताची संसद तर कोणत्याही राज्याचा भूभाग, एक राज्य समजा हे आहे, हे दुसरं राज्य आहे, हे 2 राज्य एकत्र करून एकच राज्य तयार करू शकते. किंवा या एका राज्यामधला भाग तोडून या दुसऱ्या राज्याला देऊ शकते. किंवा त्याचा राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करू शकते. म्हणजे स्वतःला वाटेल असा त्याच्या अंतर्गत बदल करू शकते. पण नक्कीच असा बदल करण्याच्या वेळी राष्ट्रपती मात्र संबंधित राज्याच्या विधानसभेला ते प्रस्ताव पाठवू शकतात की बाबा आम्हाला असं असं करायचं आहे. पण विधानसभेचं म्हणणं हो असो का नाही असो त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पाठवू शकतात राष्ट्रपती, पाठवतील, पण राष्ट्रपतींवरती त्या विधानसभेचं मत बंधनकारक असणार नाही. राष्ट्रपती ते मत स्वीकारूही शकतात आणि फेटाळूही शकतात. मग भारतीय संसदेला त्या ठिकाणी भारताच्या अंतर्गत असलेल्या राज्यांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आहे. काय अधिकार आहे? की 2 राज्य एकत्र करून एक राज्य करू शकतं. एखाद्या राज्याचा भाग वेगळा करून त्याला नवीन राज्याचा दर्जा देऊ शकतो. किंवा एखाद्या राज्यातला भाग काढून या दुसऱ्या राज्यामध्ये समाविष्ट करून त्याला नवीन राज्य देऊ शकते. किंवा एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश, जसं जम्मू काश्मीरचं केलं, राज्याचा दर्जा काढून घेतला आणि केंद्रशासित प्रदेश केलं 2014 साली. आंध्र प्रदेश मधून त्या ठिकाणी तेलंगणा नावाचं राज्य निर्माण केलं. नक्कीच मागणी असेल प्रशासनाची त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीची आवश्यकता असेल तर अंतर्गत राज्यांची निर्मिती त्या ठिकाणी भारत कलम क्रमांक 3 नुसार भारताची संसद त्या ठिकाणी करू शकते. हे कोणत्या कलमानुसार? 3 नुसार, 2 नुसार नाही. 2 नुसार दुसरा प्रदेश जो भारताच्या राज्य क्षेत्राचा भाग म्हणजे 28 राज्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशाचा भाग असेल तो. पण कलम क्रमांक 3 अंतर्गत मात्र भारताचे जे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्यामध्ये त्या ठिकाणी बदल करू शकते. कोण? तर भारताची संसद. हे सर्व बदल करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता कलम क्रमांक 4 काय सांगते? तर कलम क्रमांक 2 नुसार बाहेरचा एखादा देश, कलम क्रमांक 3 नुसार अंदरल्या अंदर एखादं राज्य तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी संसदेला घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. साध्या कायद्यानुसार सुद्धा आपण कलम क्रमांक 2 नुसार आणि 3 नुसार राज्याची निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो किंवा राज्य समाविष्ट करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, एखाद्या देशाबरोबर आपला सीमा विवाद असेल, जसं बांगलादेश बरोबर आपला बराचसा सीमा विवाद होता आणि असला तर त्याच्यासाठी काही प्रदेश आपला त्याला देणं असेल, त्याचा आपण घेणं असेल, तो सीमा विवादाचा जर आपल्याला संपुष्टात आणायचा असेल वाद, तर त्यासाठी आपल्याला काही तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी सुद्धा घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. असा निर्णय सुप्रीम कोर्टाने बेरुबारी युनियन केसमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्यामुळे त्या गोष्टीसाठी सीमा विवाद सोडवायचा असेल भारताला इतर देशांबरोबर, जे जवळचे देश आहेत त्यांच्याबरोबर, तर घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. आणि कलम क्रमांक 2 आणि 3 नुसार जे नवीन राज्य दाखल करून घेतले, त्या नवीन राज्य दाखल करून घेतल्यानुसार त्याच्यासाठी सुद्धा घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. साध्या कायद्यान्वये
आपण आपल्या देशामध्ये ते समाविष्ट करून घेऊ शकतो आणि त्यांचं प्रशासन त्या ठिकाणी पाहू शकतो. कुठल्या कलमनुसार? तर कलम क्रमांक 4 नुसार. आपण राज्यघटनेतील भाग क्रमांक 1 आणि कलम क्रमांक 1 ते 4 त्या ठिकाणी बघितलेला आहे. भारताचं राज्य, त्यांच्या राज्यांची सर्व निर्मिती कशा पद्धतीची झाली? 552 संस्थानिकांच्या विलिनीकरणापासून ते अखंड भारताची निर्मिती आणि त्याच्यानंतर भारताच्या राज्यांची इथनं पुढे निर्मिती करायची असली तर कशा पद्धतीच्या तरतुदी आपल्या भारतीय संविधानामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. भाग क्रमांक 1 कलम क्रमांक 1 ते 4. तुम्हीही थकले असाल आणि मी थकलेली आहे, पण आपल्याला आता राज्य निर्मिती झाली. 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आहेत किंवा त्यावेळेला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. भाषावर पुनर्रचना आयोग 1953 च्या नुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी जे स्थापन झाले, त्यावेळेला भारताचा नागरिक किंवा सध्या सुद्धा कुठली व्यक्ती भारताचा नागरिक त्या ठिकाणी होऊ शकतो याबद्दलची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. आणि त्यामधून घटनेचं आणखीन एक चांगलं पान त्या ठिकाणी उघडलं जातं आणि इथून सुरुवात होते. भाग क्रमांक 2 कलम क्रमांक 5 ते 11 भारताचे नागरिकत्व म्हणजे भारताचा नागरिक कोण असेल. घटनेची निर्मिती झाली 1947 नंतर. भारताचं संविधान, त्याच्यानंतर भारताच्या राज्यांची निर्मिती झाली आणि आता या भारताच्या राज्यांची निर्मिती झालेल्या राज्यांमध्ये भारताचे नागरिक कोण कोण असतील हे सांगण्याची तरतूद त्या ठिकाणी भाग क्रमांक 2 कलम क्रमांक 5 ते 11 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 5 ते 11 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काय म्हणते कलम क्रमांक 5 ते 11 दरम्यान मधलं की भारताचा नागरिक कोण कोण असेल किंवा आपल्या संसदेला नागरिकत्वाबाबतीचे काय अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. तर कलम क्रमांक 5 सांगते की घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक कोण असेल. घटनेची ज्या वेळेला प्रारंभ सुरू झाला, अंमलबजावणी सुरू झाली, त्यावेळेला कलम क्रमांक 5 अंतर्गत घटनेचा भारताचा नागरिक कोण असेल तर असा व्यक्ती असेल जो भारतामध्ये जन्मलेला असेल, त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा याच्यापैकी कोणीतरी भारतामध्ये जन्मलेला असेल किंवा 26 नोव्हेंबरच्या लगतच 5 वर्ष म्हणजे 1950च्या 5 वर्षापूर्वी साधारणतः 1945 पासून गेली 5 वर्ष झाले तो भारतातच राहायला आहे आणि घटनेच्या प्रारंभी वेळी अंमलबजावणी वेळी सुद्धा तो भारतामध्ये गेली 5 वर्ष झाले सलग येणं जाणं नाही सलग वास्तव्यास आहे. असा व्यक्ती घटनेच्या प्रारंभी वेळी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक त्या ठिकाणी असेल. कोण सांगते? कलम क्रमांक 15. म्हणजे काय? घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवासास असलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असेल. अर्थात तो भारतात जन्मलेला असेल, त्याचे आई वडील पैकी कोणी एक भारतामध्ये जन्मलेले असेल, आजी आजोबापैकी कोणीही एक भारतामध्ये जन्मलेला असेल किंवा घटनेच्या प्रारंभीच्या सलग 5 वर्षापूर्वी तो भारतामध्ये वास्तव्यास असेल. त्याच्यानंतरची कलम आहे ते म्हणजे कलम क्रमांक 6. कलम क्रमांक 6 काय सांगतं की पाकिस्तानातून स्थलांतरित नागरिकांचे नागरिकत्व. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 2 देश अस्तित्वात आले, भारत आणि पाकिस्तान. त्यामुळे लोकांना सुद्धा हे स्वातंत्र्य भेटलं होतं की ज्यांना वाटत होतं ते भारतामध्ये राहायला यायचे, ज्यांना वाटत होतं ते पाकिस्तानामध्ये राहायचे. मग पाकिस्तानातून भारतामध्ये जे लोक राहायला आले ते जर 19 जुलै 1948च्या अगोदर, कधी 19 जुलै 1948च्या अगोदर पाकिस्तानातून
19 जुलै 1948च्या अगोदर पाकिस्तानातून भारतात राहायला आले असतील तर ते भारताचा नागरिक असतील. बरं, जे लोक 19 जुलै 1948 नंतर भारतात राहायला आले, 6 महिने झाले भारतातच राहून राहिले, तर तिथं अधिकाऱ्याजवळ त्यांनी नोंदणी करायला पाहिजे की आम्ही भारतात राहायला आलो, आम्हाला भारताचं नागरिकत्व पाहिजे. म्हणजे 19 जुलै 1948 पर्यंत जे लोक पाकिस्तानातून आपल्या भारतामध्ये आले विभाजनानंतर आणि भारताचं नागरिकत्व घ्यायसाठी आले, ते सर्व पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले लोक भारताचं त्या ठिकाणी नागरिक असतील. त्याच्यानंतर कलम क्रमांक 7, आता आपल्याकडचे पण लोक पाकिस्तानामध्ये त्या ठिकाणी गेले, स्थलांतरित करून पाकिस्तानामध्ये गेलेल्या लोकांचे नागरिकत्व. तर 1 मार्च 1947 1 मार्च 1947च्या नंतर, कारण आपण बघितलं 18 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावरती त्या ठिकाणी ब्रिटिश राजसत्तेने सही केली राणीने, आणि मग तो कायदा अस्तित्वात आला. मग 1 मार्च 1947च्या नंतर म्हणजे 47च्या मार्चच्या नंतर जे लोक कायदा अस्तित्वात आल्यानंतर पाकिस्तानामध्ये राहायला गेले ते व्यक्ती भारताचं नागरिक असणार नाहीत, आणि त्यांना आता भारतात यायचं असेल, राहायचं असेल त्यावेळी तर ते त्या ठिकाणी भारतामध्ये नोंदणी करून स्वतःचं नागरिकत्व प्राप्त करू शकतात. मग स्थलांतरित करून पाकिस्तानात गेलेले नागरिक त्या व्यक्तींचे नागरिकत्व, जर ते भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे 1 मार्च 1947 नंतर भारतातले पाकिस्तान देश अस्तित्वात आल्यावर पाकिस्तानात राहायला गेले असतील तर ते भारताचे नागरिक असणार नाहीत. मग तटी गेल्यावर त्याचं जमलं तर ते वापस आले असतील 5-6 महिन्यात, तर त्यानं मग इथं आलेल्या अधिकाऱ्याजवळ नोंदणी करायची की आम्हाला भारताचा नागरिक व्हायचा आहे, तर ते भारताचा नागरिक होऊ शकतात. पण स्थलांतर करून पाकिस्तानात गेले असतील तर मात्र ते भारताचा नागरिक असणार नाही. त्यानंतर कलम क्रमांक 8 नुसार मूळच्या भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. आता 26 जानेवारी 1950 रोजी काही असेही लोक होते का ज्यांचे आई वडील, आजी आजोबा किंवा त्यांचा स्वतःचा जन्म त्या ठिकाणी भारतामध्ये झालेला आहे, आई वडील स्वतःचा, आणि ते कामानिमित्त शिक्षणासाठी कुठं गेलेले आहेत, भारताबाहेर त्या ठिकाणी विदेशामध्ये परदेशामध्ये गेलेले आहेत किंवा तिथे स्थायिक झालेले आहेत. आणि मग त्या लोकांना जर भारताचे नागरिकत्व हवे असेल, ज्यावेळेला भारताची घटना प्रारंभ झाली त्यावेळेला, तर त्या लोकांनी तिथं जे भारताचा दूतावास आहे किंवा तिथं जो भारताचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याबरोबर जाऊन आम्ही भारताचे नागरिक होण्यास इच्छुक आहोत अशी नोंदणी त्या ठिकाणी केलेली पाहिजे, तर ते व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकते. आणि नक्कीच तिच्या आईवडिलांपैकी किंवा आजी आजोबांपैकी किंवा ती स्वतः भारतामध्ये जन्मलेली पाहिजे, यांच्यापैकी कोणीही एक भारतामध्ये त्या ठिकाणी जन्मलेलं पाहिजे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान वगळता इतर देशांमध्ये जर भारताचा नागरिक राहायला असेल तर त्या देशातील नागरिकाचे नागरिकत्व घटना ज्या वेळेला लागू झाली तेव्हा कसे असेल हे सांगण्याचं काम कलम क्रमांक 8 त्या ठिकाणी करतं. कलम क्रमांक 9 आपल्याला काय सांगतं, तर एखादा व्यक्ती परदेशामध्ये राहायला गेला आणि स्वतःहून त्यानं परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, आता कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त परदेशात राहायला गेले आणि परदेश आवडला आणि तिथं स्थायिक झाले, भारतात नाही आले पण तिचं नागरिकत्व घेतलं. आता बरेच लोक अमेरिकेचं ग्रीन कार्ड घेतात त्या पद्धतीने, मग तिकडचं नागरिकत्व घेतलं तर तो भारताचा नागरिक असणार नाही. तो भारतीय वंशाचा असेल मात्र भारताचा नागरिक असणार नाही, कारण त्यानं स्वइच्छेनं परकीय नागरिकत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. कलम क्रमांक 10 हे त्या ठिकाणी काय सांगतं, तर भारतीय संसद नागरिकत्वाबद्दल जे कुठलेही कायदे करेल किंवा भारतीय संसद जे कुठलेही कायदे करेल त्यांच्या अधीन राहून आपलं नागरिकत्व त्या ठिकाणी भारतामध्ये कायम राहणार आहे हे सांगण्याचं काम कलम क्रमांक 10 सांगतं. आणि कलम क्रमांक 11 काय सांगतं की संसदेला नागरिकत्वाबद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, तर आता सध्या आतापर्यंत आपण कलम क्रमांक 6 पासून 8 पर्यंत काय बघितलं, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक कोण असेल ही तरतूद कुठे आहे,
कलम क्रमांक 5 ते 8 पर्यंत. 9 काय सांगतं की सध्या जरी कुठल्या भारतात राहणाऱ्या माणसानं परकीय देशाचं नागरिकत्व घेतलं तर तो भारताचा नागरिक राहणार नाही. 10 काय सांगतं, भारतामध्ये वास्तव्यास असलेले जे नागरिक आहेत ते भारतीय संसद ज्या पद्धतीनं कायदा करेल त्याच्या अधीन राहून म्हणजे त्याच्या बरोबर राहून भारताचं नागरिकत्व ठेवतील. आणि आता भारतातला नागरिक कोणता व्यक्ती असीन किंवा नसीन हे ठरवण्याचा अधिकार सध्या आपल्या भारतीय संसदेला कलम क्रमांक 11 अंतर्गत देण्यात आलेला आहे. यानुसारच आपल्या भारतीय संसदेनं सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणला होता, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की साधारणतः भारतामध्ये इतर जे धर्म आहेत जे मायनॉरिटीमध्ये आहेत आपल्या शेजारी देशामध्ये 6 वर्ष भारतामध्ये येऊन सलग वास्तव्यास असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी मिळेल या पद्धतीचं. तर 11 काय सांगते, कुठल्या माणसाला नागरिकत्व द्यायचं आणि कुठल्या माणसाला नागरिकत्व द्यायचं नाही, कधी, आता सध्या सुद्धा याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, आपल्या भारताच्या संसदेला आहे. असं कोण सांगतं, कलम क्रमांक 11. मग आता कलम क्रमांक 11 अनेक कायदे त्या ठिकाणी भारतीय संसदेने केलेले आहेत. मग भारताचं नागरिकत्व, आता परकीय देशाचा एखादा नागरिक असेल आणि त्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर कोणकोणत्या पद्धतीने घेऊ शकतो, तो संपादन करण्याचे मार्ग कुठले असू शकतात त्याचे. एक, जन्मतत्वाद्वारे, त्याच्या आई वडिलांपैकी आजी आजोबापैकी कोणी इकडे आपल्या भारतामध्ये जन्मलेलं पाहिजे. वंश तत्वाद्वारे, त्याच्या वंशजापैकी कोणतरी एक भारतीय पाहिजे. नोंदणी तत्वाद्वारे की मी दुसऱ्या देशाचा नागरिक आहोत, आता मला भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे, तो स्वीकारू शकतो. त्याच्यानंतर स्वीकृती तत्वाद्वारे, त्याच्यानंतर प्रदेशाच्या सामीलीकरणानुसार, म्हणजे एखाद्या प्रदेशावर आपण आक्रमण केलं किंवा तो आपल्यामध्ये समाविष्ट झाला तर लोक आपल्या भारताचे नागरिक त्या ठिकाणी होऊन जातील. प्रदेशाच्या सामीलीकरणानुसार या 5 पद्धतीनं भारताचे नागरिकत्व सध्या आपण मिळवू शकतो. आणि भारताच्या नागरिकत्वाचा लोप होतो, किती कारणांनुसार होतो. 3, नागरिकत्वाचा त्याग करणे, म्हणजे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व पाहिजे, अमेरिका ब्रिटन शिक्षणासाठी नोकरीसाठी तिकडे गेलो, भारताचा नागरिक नाही, आता त्या देशाचा नागरिक व्हायचा आहे आणि स्वतःहून त्या भारताच्या नागरिकत्वाचा त्याग केला तर त्या ठिकाणी तो भारताचा नागरिक राहणार नाही. एखादा देशद्रोही कृती आपण केली तर भारताचं नागरिकत्व आपलं संपुष्टात येतं आणि आपण भारताचे नागरिक त्या ठिकाणी राहणार नाही, किंवा आपल्याकडनं नागरिकत्व त्या ठिकाणी संपुष्टात येतं म्हणजे काय, दुसऱ्या देशाचं स्वीकारलं तरीही आपलं नागरिकत्व त्या ठिकाणी काय होतं, संपुष्टात येतं. आणि 3 नुसार नागरिकत्व काढून घेणे, आपण जर आपल्या देशाविरुद्ध एखादी कृती केली, एखाद्या शस्त्र राष्ट्राला मदत वगैरे केली तर आपलं नागरिकत्व त्या ठिकाणी काढून घेण्यात येतं. नागरिकत्वाचा त्याग करणे म्हणजे स्वतःहून त्याग केलं. जर समजा एखाद्या दुसऱ्या देशाचं स्वीकारलं आणि भारताचं सोडलं नाही तर ते आपोआप संपुष्टात येतं, संपून जातं, आपण भारताचे नागरिक राहणार नाही. आणि नागरिकत्व काढून घेणे म्हणजे काय, तर आपण देशाविरुद्ध काही देशद्रोही कृती वगैरे केली आणि देशाला वाटलं आपण भारताचे नागरिक असण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम नाही किंवा योग्यतेचे नाही तर आपल्या नागरिकत्व आपलं भारतीय प्रशासन काढून घेऊ शकतो. अर्थात या संदर्भात कायदे करण्याचा सर्व अधिकार कलम क्रमांक 11 अंतर्गत आपल्या भारताच्या संसदेला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि इथून आपल्या भारतीय राज्यांची निर्मिती आणि नागरिकत्व हे दोनही भाग आपले त्या ठिकाणी शिकणं झालेले आहेत. राज्यांची निर्मिती म्हणजे संस्थानिकांपासून सध्याच्या 28 राज्यांपर्यंत आणि तयार झालेल्या त्या राज्यांमध्ये कोण नागरिक असू शकतं, घटनेच्या प्रारंभी वेळी आणि नंतरही हे घटनेच्या भाग क्रमांक 2 मध्ये कलम क्रमांक 5 ते 11 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या पद्धतीनं आपल्या राज्यघटनेचं आणखीन एक सुंदर पान किंवा एक सुंदर टॉपिक आपलं त्या ठिकाणी शिकणं झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. इथून राज्यघटनेचे नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी येत राहतील. सर्व सरळ सेवा आणि पोलीस भरतीसाठी हे अतिशय उपयुक्त आणि IMP अशा पद्धतीचे त्या ठिकाणी पॉइंट्स आहेत.